रुजवलं, क्रिकेट मोठं केलं आणि प्रत्येक खेळाडू त्यांच्याकडे बघून मोठा झाला। आज गणेश शिंदे यांचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई, मुंबईमध्ये आदराने घेतलं जातं आणि गणेश शिंदे यांनी देखील त्यांच्याकडून धडे गिरवले। असं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीये, परंतु त्यांच्या नावाने स्पर्धा SP कैलासवासी संदीप पवार त्यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत आहोत। आणि नीलू भाऊ म्हणजे त्यांचे सहकारी कैलासवासी निलेश शिंदे आपल्याला देखील मंगलमूर्ती चषकाच्या दरम्यान संपूर्ण क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून, कमेंट्री बॉक्स मधून, आयोजकांच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली। चला प्लीज मॅच चालू करा। टीम एकता मिरगाव आपली बॅटिंग आहे, आपला खेळाडू जर आला तर बरं होईल प्लीज। एकता मिरगाव, आपण झाडाखाली बसू नका, एवढं पेव्हिलियन बांधले आयोजकांनी, इथे या, इथे बसा। पहिला चेंडू फुलर लेनचा ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, व्हॉट अ कॅच। अफलातून झेल पकडलाय परंतु नो चेंडू आहे। झेल तर चांगला पकडलाय परंतु पंचांनी नो गो चेंडू घोषित केलाय। काय झेल पकडलाय रितेश खांडेकर, ज्या प्रकारे नवीवाडीचे खेळाडू आहेत, परंतु झेल जर टिपलाय त्यांनी, त्यांच्या खेळाडूंनी डगआउट मधून टाळ्या वाजवल्या परंतु नो बॉल आहे। पंच दोन्ही खेळाडूंची आम्हाला नावं माहिती आहेत, पंचांना विनंती असेल 12वा खेळाडू प्लीज मॅच थांबवा पंच 2 मिनिटं। एकता मिरगाव आपली बॅटरची नावं सांगा प्लीज। आणि विनंती असेल आपल्याला इथे स्टेज बनवलाय, इथे अगदी बसलेला आपल्याला व्यवस्था केली, खुर्च्या इथे येऊन बसा, झाडाखाली बसू नका कारण पावसाळ्याचे दिवस आहेत प्लीज। हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय, गोलंदाजी मार्कवर अमित। लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय, बॉटम हँडचा चांगला वापर, स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, 6 धावात, खणखणीत षटकार। इथे मात्र विजय यांची काठी काढली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केला अमित यांनी, षटकाराचं प्रत्युत्तर विजय यांना बाद करून दिले, विकेटचं पतन। धावा कराव्या लागतील, ज्या प्रकारे तुम्ही प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेता त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण आता मात्र पावसाच्या सरी मैदानामध्ये आपण पाहतोय, पावसाची झाली आहे सुरुवात आणि आता मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण असेल। नवीन फलंदाज रोहित इन ॲट नंबर 3। पहिला चेंडू रोहित यांनी अनोख्या पद्धतीने फिरवला, लॉंग लेगला अवघी 1 धाव प्राप्त होईल, 1 सिंगल धाव प्राप्त होते। रोहित यांचं खातं उघडलं जात आहे, टीमची धावसंख्या धाव फलकावर 9। 4 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर। नऊ धावा धाव फलकावर। बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त केली जाते। छोटे खेळाडू आहेत, चांगली फेकी गेली आहे, बॅकअप आहे त्यामुळे धाव प्राप्त होणार नाहीये, 1 सिंगल धाव मात्र प्राप्त होते। टीमची धावसंख्या धाव फलकावर 10। आयोजन करणं किती कठीण आहे, तर बॅनर अगदी लावण्यासाठी धडपड करत असताना आमचा बनपुरीचे खेळाडू आहेत सनी कंग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंच अगदी लोणावळ्यावरून आलेत राहुल खांडेकर। क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटची आवड पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऊन पावसाळा उन्हाळा हिवाळा काय नसतं, ताण भूक देखील नसते।
प्रत्येक रविवारी लोणावळ्यावरून मुंबईला येणं सोपं नाहीये, परंतु क्रिकेटच्या आवडीपोटी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी येतात आणि हे क्रिकेट जपलं जातं फक्त ग्रामीण क्रिकेटमध्ये. इथे पैसा महत्वाचा नसतो, आपलं नाव महत्वाचं असतं. राहुल खांडेकर, चांगलं काम तुम्ही करताय. फुललेंचा चेंडू प्रथमेश आणि हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रयत्न कमी, 6 धावांची मिळेल हमी. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 16. प्रथमेश शेलार चॉईस खेळाडू आहेत पूनम स्टार्स पाडा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. आता षटक क्रमांक 2 साठी या वर्षीचा हंगाम ज्यांनी गाजवलाय सनी कंक. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू सनी यांचा ऑन साइडला खेळलाय. कॉ कॉर्नर लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दोन्हीचा प्रयत्न केला जाईल. फेकी चांगली केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या रोहित यांनी. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 18. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. अमित एक अनुभवी खेळाडू आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेटची आठवण करून दिली. टॅपचा फटका. बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्र खाली आहे. दोरीचा प्रयत्न केला जाईल रोहित यांच्या माध्यमातून. अंडरआर्म थ्रो केलाय. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने 20 धावा धावफलकावर सनी कंक. या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट जिव्हाळा चषकामध्ये सनी कंक यांनी केलेली फलंदाजी आणि या खेळाडूने प्रेक्षणीय सामन्यामध्ये देखील चांगला खेळ केला होता. पाटण वॉरियर्स विपक्ष स्वराज्य वारणा मुळणा 11-32 हा प्रेक्षणीय सामना. खोदून काढण्याचा प्रयत्न. बुंद्यात टाकलेला चेंडू खोलवर प्रकारचा 1 धाव प्राप्त केली आहे. प्रथमेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कौतुक करेन मी अमित यांचं, कारण वेगाने चेंडूवर गेले. आता मात्र मुसळधार पाऊस. या कोसळणाऱ्या पावसामध्ये एक क्रिकेटचं वेगळं स्वरूप. टेनिस बॉलच्या तुलनेने हलकासा चेंडू असतो आणि रबर बॉल क्रिकेट म्हणजे एक प्रत्येकाला आनंद देणारा खेळ. या रबर बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये तुम्ही आनंद मनमुराद लुटू शकता, कारण या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला आनंद दिलाय. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्लाइड मारण्याचा प्रयत्न. चौथ्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या 22 धावा. नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून मंगलमूर्ती मराठवाडीच्या गणपती बाप्पाची ओळख आहे आणि आज मंगलमूर्ती चषकाचा आपण थरार. 5वा चेंडू. समोर प्रथमेश, रोहित आहेत. फुललेंचा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगले यष्टी रक्षण आम्ही त्यांचा. डॉट बॉल. 5 चेंडू अखेर. विजय बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावर 22. टीम मिरगाव. अकुटापाचा चेंडू. पावसाचा चांगला वापर. या सिमेंटच्या खेळपट्टीवर एक वेगवान चेंडू. सनी कंक यांचा षटकाची होते सांगता. 2 षटका अखेर. टीम मिरगाव संघ 1 गडी बाद 22. अद्वैत विठ्ठलवाडीवाला. अंतिम षटक. शरद अंतिम षटकासाठी दाखल झाले. समोर क्रॉस द बॅटने फटका खेळायचा प्रयत्न शरद यांच्या पहिल्या चेंडूवर. प्रथमेश शेलार.
शरद यांना आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण आता पाऊस थोडासा ओसरलाय. सोपं नाही आहे हे क्रिकेट. जेवढं तुम्ही समजता तेवढं. एक अवांतर धाव मात्र जोडली जाते, 23 धावा. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव जोडली जाते. प्रथमेश शिलार आणि पंच केलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात. गॅप मध्ये फटका, 4 धावांसाठी चौकार. बर, 28 धावा. आज एजे कितव्या टीम साठी फिल्डिंग करतोय ते नंतर आपण विचारूया त्याला, कारण सकाळपासून आम्ही त्याला पाहतोय पहिल्या सामन्यापासून. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. पावसाचा पडून खेळपट्टी ओली झाली आणि त्याचा वापर मात्र चांगला करत असताना शरद. सिमेंटची खेळपट्टी ओली होते आणि त्यानंतर मात्र काय वेगाने चेंडू गेलाय सगळ्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. तिसरा चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला एजे. दोहेचा प्रयत्न केला जातोय. फेकी तर च्या दिशेने केले. फेकी आहे थोडीशी खराब आहे, कारण पावसाळी क्रिकेट आहे. 2+1, 3 धावा. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला रबर बॉलचा तुम्हाला अंदाज घेणं पहा. फेकी तर एवढी खराब नव्हती, परंतु रबर बॉलला चांगला बाउन्स, त्यामुळे सनी कंक यांच्या डोक्यावरून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. 3 धावा, 31 धावा. 3 चेंडू अखेर 31. मेरगाव टीम. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे या पावसाळी क्रिकेटची. चांगली गोलंदाजी अद्याप शरद यांची. पावसाचा चांगला वापर केला जातो या सिमेंटच्या खेळपट्टीवर. त्यांना माहित आहे चेंडू घोडलेला तुम्ही हिट केला, खेळपट्टी ओली आहे, चेंडू स्किट होणार आणि तेच घडत असताना 31 धावा. 2 to go. प्रथमेश शिलार आक्रमण करावं लागेल. हा देखील चेंडू गुडलेंथला पडल्यानंतर सरळ जाईल. यष्टीरक्षक सनी कंक यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अद्याप शरद यांची पाहायला मिळते. षटकाची सुरुवात 2 अवांतर चेंडूने झाल्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन, चांगलं कमबॅक केलंय. 1 to go. 31 धावा धाव फलकावर. 31. शेवटचा चेंडू देखील आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर देखील प्रथमेश शिलार यांना जागेवर उभं ठेवलंय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या डावाखेर 31 आणि 32 धावांचं लक्ष असेल. अचानक बनपुरी 32 रन्स टू विन. करा प्लीज, मी विनंती असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, ज्यांच्या माध्यमातून मंगलमूर्ती चषक 2025 ला प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे.
भैयासाहेब अर्थातच आजपासून आभार. तृतीय पारितोषिक श्री राम यमगर साहेब आपलं थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून धन्यवाद. मालिकावीर सौजन्य ब्रँडेड कॅप सँडो टी शर्ट श्री राजू रनवरे साहेब एक्स्ट्रीम स्पोर्ट्स एरोली आपलं थँक्यू व्हेरी मच. आणि पहिल्यांदा यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये मालिकावीरसाठी 1000 रुपये आहेत कॅश. ते राम यमगर साहेब यांनी पुरस्कृत केलेले आहेत. आपल्या मनापासून आभार. कारण मराठवाडी गावचं आयोजन त्यामुळे काहीतरी वेगळं असणारच. उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य प्रकाश गायकवाड साहेब आपलं धन्यवाद. चेंडू सौजन्य अजित सुतार साहेब, चक्रवर्ती शेटे साहेब, सिद्धनाथ सांस्कृतिक मित्रमंडळ गिरेवाडी आपलं धन्यवाद. चेंडू सौजन्य श्री अजित सुतार साहेब आपलं धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य शूज प्रकाश गायकवाड साहेब आपलं धन्यवाद. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 32चं लक्ष सनी कंक आणि त्यांच्या साथीला राहुल. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. योगेश पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. सनी कंक यांच्यावर नजर असेल कारण या वर्षी पावसाळी हंगाम गाजवलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू हा पुन्हा हाताळावा लागेल. एस व्हाईट +1 थँक्यू व्हेरी मच. पंचांचे आम्ही आभार व्यक्त करतो कारण पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे या आयोजकांना प्रचंड मेहनत करावी लागते. शॉर्ट आर्म पुल केलाय. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त केली जाईल. हिटमॅन रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा ज्या प्रकारचा हा फटका. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मंगलमूर्ती चषक 2025 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक येऊन योगेश 2 चेंडू अखेर बिनगडी बाद 4. 32चा पाठलाग करते टीम. अचानक बनपुरी. फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल केला जाईल. सनी कंक ब्रँडेड बनपुरीचा दर्जा दाखवणारा षटकार. षटकार आलाय. 10 धावा धावफलकावर. हा चेंडू पडल्यानंतर वेगाने जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश शेलार यशांच्या मागे. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटकारानंतर मात्र पुनरागमन केले योगेश यांनी. 2 to go. 2 धावा 2 चेंडूंचा खेळ शेष. अकुट टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. सनी संजय कंक यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. एक सुमधुर संगीत. आरवी स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान या टीम मध्ये खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा चेंडू अवांतर आहे. पुन्हा हाताळावा लागेल. ज्या प्रकारे शैलेश काळे यांनी सकाळी फलंदाजी केली आणि आता सनी कंक फलंदाजी करतायत. रितेश निकम खुश असतील. संघ मालक स्वर्गीय समीरभाई ढिगे प्रतिष्ठान चे. 1 to go. बायकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरवरून वेगाने येतील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. सनी कंक स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. 32चा पाठलाग करता असताना अचानक बनपुरी. पेनकडी बाद 18. 12 चेंडू मध्ये 14ची गरज.
सध्या महाराष्ट्राचं वातावरण खूप वेगळं तापलंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब दिशा, व्हाईट बॉल. सतीश आले षटक क्रमांक 2 साठी. खेळाडूची जरा नावं सांगा प्लीज. सतीश. सनी यांच्यासाठी फुल टॉस आणि बॉस सारखा खेळलाय. नो चेंडू आणि या चेंडूवर धावा असतील तब्बल 6. षटकार. इट्स अ बिग ह्यूज हिट. चेंडू, हा चेंडू व्हाईट बॉल आहे म्हणजे पुन्हा टाकावा लागेल. दबाव आहे सनी कंक. 12 चेंडू मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का हे पाहिजे. सनी कंक रबरचा गब्बर, या खेळाडूची खासियत वेगळी आहे. 5 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन पंच केला क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हर, 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली होती परंतु पकडण्यामध्ये अपयश. जर हा चेंडू पकडला असता तर मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सनी कंक. आता 3 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2. 11 चेंडू 3 ची गरज. फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू त्यांना चकून विजयाला गवसणी घालणारा येतोय. अचानक बनपुरीसाठी पहिला विजय घेऊन येणारा चौकार. मिरगाव वेल प्लेड. अचानक बनपुरी. चला टॉस साठी या बाबूराव पाटील. नवलाई जिंती विपक्ष अचानक बनपुरी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि या मॅच मध्ये सनी कंक यांनी धावा केल्या तब्बल. एकच या सामना जिंकून दिला मी म्हणेन. 9 चेंडू मध्ये 27 धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला मात्र पहिला विजय प्राप्त करून दिलाय सनी कंक.